नमस्कार. आर न्यूजच्या शनिवार दिनांक 23 मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महालक्ष्मी मंदिरानजीक नगरपालिकेने निर्माण केला सुंदर धबधबा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका प्रशासनाची उडवण्यात आली खिल्ली. लवकरात लवकर दुरुस्त करा अन्यथा त्याच धबधब्याखाली अधिकाऱ्यांना अंघोळ घालू. खास मनसे स्टाईलने देण्यात आला अधिकाऱ्यांना सज्जड इशारा. यावर्षी मार्च अखेर चित्रित दिसतो तटपुंजाच पाणीसाठा. ऐन उन्हाळ्यात वडिवांनी ओढ दिली तरच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य. पाटबंधारे अधिकारी श्रीकांत पाटील यांची माहिती. पाणी उपशावत होणार गंभीर विचार होण्याआधी पाणी हेळसांड थांबवून पाणी वाचवण्याचे आवाहन. हसुसासगिरीच्या कर्तृत्वान शांताबाईंना अखेर गडहिंग्लज अनिसनं केलं जटामुक्त. लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका केला पण स्वतः सोसत होती जटेचा भार. अंधश्रद्धेची होळी करून विज्ञानवादी विचारांची धुळवड अनिसनं केली साजरी. स्पर्धेतील विजयापेक्षा खेळातील आनंद महत्त्वाचा. चंदगड दिवाणी न्यायाधीश चारुदत्त शिवफुले यांनी व्यक्त केले मत. चंदगडला क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न. हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये शहीद दिनानिमित्त आदरांजली. शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन. कविता मनोगतातून शहीदांच्या स्मृतींना देण्यात आला उजाळा. देहदान आणि अवयवदान करून जीवन सार्थकी लावावे डॉक्टर SN पाटील यांचे प्रतिपादन. रबा मार्कोलकर महाविद्यालयात अवयवदान कार्यक्रम. उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज. ऑस्ट्रेलिया येथील स्वॅन्सी विद्यापीठात शिकणाऱ्या विशाखा कुराडे यांचे प्रतिपादन. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय BSc तृतीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ.